एसटी भाडेवाढी विरुद्ध ठाण्यात महाविकास आघाडीचा एल्गार. ठाणे खोपट एसटी डेपोसमोर आज ठाणे शहर महाविकास आघाडीतर्फे एसटी महामंडळाच्या मनमानी भाडेवाढी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, धर्मराज्य पक्ष, शेकाप तसेच आप पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. बीजेपीच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील चुकीच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनता प्रचंड महागाईने होरपळली जात असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच महाराष्ट्र सरकारने सुमारे 15% एसटी भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेला काळे फासले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे केंद्रीय राज्य स्तरावरील प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. सदर आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस, माजी मंत्री ॲडव्होकेट डॉक्टर श्री जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट श्री विक्रांत चव्हाण, आपचे श्री सतीश सलुजा, शेकापचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रसाद साळवी, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रम खामकर, शिवसेना कोपरी पाचपाखडीचे प्रमुख श्री कृष्णा कोळी, शिवसेना महिला आघाडीच्या श्रीमती ज्योती ठाणेकर, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ स्मिता वैती, प्रदेश प्रतिनिधी श्री रमेश इंदिसे, भालचंद्र महाडे, निशिकांत कोळी, प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गवळवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. ही एसटी तिकिटावरील दरवाढ त्वरित रद्द व्हावी यासंबंधी निवेदन राज्य वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एसटी डेपोचे व्यवस्थापक यांना महाविकास आघाडीतर्फे देण्यात आले आहे. प्रसाद साळवी संघर्ष करो, प्रसाद साळवी संघर्ष करो, सलूजा संघर्ष करो. राष्ट्रीय न्यूजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. संपल्या लाडक्या बहिणींचा पैसा कमी करण्यात आलेला आहे, बराचसा बंद करण्यात आलेला आहे, नवीन निकष काढण्यात आलेले आहेत. निवडणुका जिंकले, बॅलेट पेपर न घेता EVM मध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकले, असा निकाल कधीच अपेक्षित नव्हता. असा निकाल यांनी लावून आणला आणि त्याच्या आड जाऊन आत्ता वेगवेगळ्या प्रकारे लोकांवरती टॅक्स लादत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटी भाववाढ यांनी 15% केलेली आहे. गोरगरीब जनतेवरती ही भाववाढ लादलेली आहे. सामान्य जनता जी महानगरपालिका, नगरपालिका सोडून, महानगरपालिका ज्यांची स्वतःची बससेवा ती सोडून बाहेरच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटीचाच वापर मॅक्झिमम 80% जनता करते. ट्रेनचा फार कमी करते, विमानाचा तर 5% करते. आणि ह्या देशातली, या राज्यातल्या जो गोरगरीब वर्ग आहे जास्तीत जास्त, आज हे पोलीस असतील, तुमचे बांधव असतील, पत्रकार बांधव, आमचे बांधव असतील, आमचे गावाले असतील, समाज असेल, हा सगळा एसटीने प्रवास करतो. 15% भाववाढ त्यांना परवडण्यासारखी नाही, अचानक लादलेली, बेकायदेशीररित्या लादलेली आहे. इतर ठिकाणची भ्रष्टाचार आणि इतर ठिकाणची पोकळी भरून काढण्यासाठी यांनी एसटी भाववाढ काढलेली आहे. एसटी तोट्यात ही पहिल्यापासून होती, कारण दिलं जाते 60 वर्षापासून एसटी तोट्यात होती. परंतु येणारी सरकारं आज ठाणे महानगरपालिकेमध्ये TMT तोट्यात आहे, परंतु आम्ही 40 वर्ष तिला अनुदान देतोय आणि ती पोचतोय. का तर जनतेला सेवा मिळाली पाहिजे, हे कर्तव्य आहे आपलं. लोकांना वाहतूक सेवा देणं, लोकांना पाणी देणं, लोकांना वीज देणं, हे रस्ते देणं हे कर्तव्य आहे सरकारचं. सरकार त्याच्यासाठी, सरकार स्वतःचे कोठडे भरण्यासाठी नाही आहे, मंत्र्यांना श्रीमंत होण्यासाठी नाही आहे, 100-200 कोटीचे ॲफिडेविट फाईल करण्यासाठी नाही आहे, हे जनतेची सेवा करण्यासाठी आहे. हा लालबहादूर शास्त्रींचा देश आहे, हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, हा महात्मा गांधी, पंडित नेहरू, भगतसिंग यांचा देश आहे. त्याच्यामुळे अशी जुलूमशाही आम्ही इथे होऊ देणार नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा तुम्ही पाहिलं की 800 कोटीच्या तोट्यातून मुंबई महापालिका 92,000 कोटी ठेवीपर्यंत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी पोहोचवली होती. ती देशी जोडीला या लोकांनी लावण्याचं काम गेल्या 5 वर्षात केलेलं आहे. पैसा ह्यांनी विकायला काढलेला आहे, देश विकायला काढलेला आहे. टेंडर असेल, क्लस्टर असेल, याच्यातून लोकांवरती दादागिरी करून ते स्वतःचे ठेकेदार आणून
फक्त स्वतःचे खिशे आणि लंडनला ह्यांची घरं घ्यायची, दुबईला ह्यांची घरं घ्यायची, हे यांनी चालवलेलं ते आम्ही होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सातत्याने रस्त्यावर उतरून याचा विरोध करेल. जसा 100 वर्ष आमच्या पूर्वजांनी आंदोलन केलं आणि देश स्वतंत्र केला, तसंच आमचं कर्तव्य आहे सामाजिक संघटनांचं, राजकीय संघटनांचं, की लोकांचे प्रश्न रस्त्यावरती उतरून सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. ठाण्यातले तरुण मंत्री त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे काल, मी स्वतः बोललेलो आहे, आव्हाडसाहेब पण बोललेले आहेत, राजन विचारे पण बोलले. ते म्हणाले की मी यायच्या आधी हा निर्णय झालेला आहे, कारण का मुख्यमंत्र्यांची सही असावी लागते, एवढं घाईगर्दीत होत नाही. त्याच्यासाठी अर्थ मंत्रालय वगैरे सगळ्याचं अप्रुव्हल लागतं. परंतु आम्ही त्यांना 100% निवेदन देणार. पण मला वाटत नाही त्यांच्या हातात आहे, ते कठपुतली आहेत. त्यांना केवळ हे मंत्रिपद दिलेलं आहे, तुम्ही गप्प बसा, हे मंत्रिपद दिले. त्यांच्या हातात काही नाही, सगळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे आणि अजितदादांच्या. आज कधी पुढचं आंदोलन आझाद मैदानावर, आमच्या नेत्यांनी आम्हाला दिशा द्यावी, आम्ही आझाद मैदानावर घेऊ. ठाणे महाविकास आघाडी आझाद मैदानावर पोहोचेल, दिल्लीपर्यंत पोहोचेल. पवारसाहेब येत आहेत ना. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिका अर्थसंकल्पासाठी सूचना पाठवण्याचे नागरिकांना आवाहन. ठाणे महानगरपालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत गतवर्षीप्रमाणेच माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ज्या नागरिकांना सन 2025-26च्या अर्थसंकल्पाविषयी काही सूचना मांडायच्या असतील त्यांनी शनिवार 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्या सूचना cafo@thanecity.gov.in या ईमेल ID वर पाठवाव्यात. त्याशिवाय मुख्य लेखा विभाग, 2रा मजला, महापालिका मुख्यालय, अरुणकुमार वैद्य मार्ग, ठाणे पश्चिम 400602 या पत्त्यावर लेखी स्वरूपातही पाठवता येईल, अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी दिली आहे.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान धोरण यशस्वी राबवल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक. नरेश म्हस्के यांच्या प्रश्नावर महाराष्ट्राला कृषी क्षेत्राकरिता भरीव आर्थिक मदतीचे केंद्र सरकारने दिले आश्वासन. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केलेले शेतकरी हिताचे मुद्दे. नरेश म्हस्के यांच्या प्रश्नावर महाराष्ट्राला भरघोस मदतीचे केंद्रीय कृषी मंत्र्याचे आश्वासन. सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान देशभरात राबवले जात आहे. महाराष्ट्र राज्यात यापूर्वीच हे अभियान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवले गेले असल्याची प्रशंसा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे कौतुक केले. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात नैसर्गिक शेती, कृषी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. अन्नदाता शेतकऱ्यांच्या मालाची विक्री, केंद्र शासनाकडून मिळत असलेली मदत या विषयांवर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी माहिती द्यावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक पद्धतीने आणण्याचे लक्ष ठेवले होते. 15,000 ग्रामपंचायती अंतर्गत नैसर्गिक पद्धतीने शेती करणे व 1 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा अशी योजना होती. हे अभियान महाराष्ट्रात किती यशस्वी झाले, किती ग्रामपंचायतींनी लाभ घेतला, किती शेतकऱ्यांपर्यंत शासन पोहोचले, नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होऊन शेतीमालाला भाव मिळत नसल्याने यासाठी केंद्र शासनाची मदतीची कोणती योजना आहे का, याची केंद्र शासनाने माहिती देण्याची विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी केली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न विचारल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान यशस्वी राबवल्याबद्दल राज्य शासनाचे प्रथम कौतुक केले. महाराष्ट्र शासनाला राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला जास्तीत जास्त मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. अनेक खासदारांनी हा प्रश्न उचलून धरत नरेश म्हस्के यांना पाठिंबा दिला. नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना सावधान, कारण अशा वाहन चालकांना चाप बसवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने टायर किलर बसवले आहेत. स्टेशन परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर प्रायोगिक तत्त्वावर आज पहिला टायर किलर बसवण्यात आला असून नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी, विरुद्ध दिशेने वाहतूक, रिक्षा चालकांची मुजोरी आणि अपघात या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने महापालिकेच्या मदतीने ठाण्यात पहिल्यांदा टायर किलर ही संकल्पना राबवली. लवकरच ठाणे शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रोहिणी पवार यांनी दिली. या टायर किलरवरून विरुद्ध दिशेने प्रवास केल्यास टायर पंक्चर होऊन मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने प्रवास करणे टाळावे असे आवाहन यावेळी रोहिणी पवार यांनी केले आहे. पहिल्यांदाच आपण TMC यांच्या सहकार्याने ज्या ठिकाणी नो एंट्री किंवा रॉंग साईड वाहने जातात आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो, त्यामुळे हे रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आपण करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजून पावेतो नागरिकांकडून त्याचा प्रतिसाद मिळत नाही. आपण अशा प्रकारे टायर किलर बसवून त्या रोखता येऊ शकतात. या स्वरूपात आपण प्रायोगिकरित्या या ठिकाणी टायर किलरचा बोर्ड हा 1 महिन्यापूर्वी लावण्यात आलेला होता आणि नागरिकांना सूचित करण्यात आले होते की अशा प्रकारे नो एंट्री किंवा रॉंग साईड वाहने चालवून वाहतुकीचा खोळंबा होणार नाही यासाठी दक्षता घ्यायची आहे. पुढील काळात आपण त्या ठिकाणी टायर किलर बसवणार आहोत. आज ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात TMCच्या सहकार्याने आपण हे टायर किलर पंजाब नॅशनल बँकच्या समोर ज्या ठिकाणी स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षांची रॉंग साईड होऊन वाहतुकीचा खोळंबा आणि जनतेला त्रास सहन करावा लागतो, त्या ठिकाणी प्रायोगिकरित्या
ठिकाणी वर्दळीच्या काळामध्ये रॉंग साईड झाल्यामुळे अनेक तास वाहतूक खोळंबून जाते. त्या ठिकाणचे आपण जागा ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आज आपण पहिल्यांदा ठाणे स्टेशन येथे बसवत आहोत. नजीकच्या काळात त्या ठिकाणी देखील आपल्याला असेच टायर किलर बसवण्याची प्रयोजन करण्यात आलेले आहे. सदरचा प्रयोग हा प्रायोगिकरित्या असून आपल्या प्रतिसादानुसार वाहतुकीचा खोळंब टाळण्यासाठी हा एक चांगलं पाऊल आपण पुढे टाकलेला आहे. ठाणे आयुक्तालय वाहतूक शाखेत याचा कितपत फायदा होऊ शकतो? सध्या ठाणे आयुक्तालयात पहिल्यांदा आपण हा उपक्रम राबवतो आहे. याच्यामुळे वर्दळीच्या काळात प्रत्येक नागरिकाला फायदा होणार आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार नाही आहे. शिवाय आपण अनेकदा उपाययोजना करून देखील 3 चाकी वाहने जे आहेत ते ह्या ठिकाणी रॉंग साईड जाऊन मोठ्या प्रमाणात हा रस्ता जाम करतात, ब्लॉक करतात. त्याचा सर्वांनाच त्रास होत असतो. तर त्या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रायोगिकरित्या लावलेला आहे. सदरचा उपक्रम हा सगळ्यांसाठी फायदेशीरच आहे. आपण बघू शकता या ठिकाणी योग्य असा फुटपाथ दिलेला आहे. पादचारी यांना वयस्कर आहेत, महिला आहेत, लहान मुले आहेत, त्यांनी देखील फुटपाथचा वापर करावा. ज्या ठिकाणी वाहने आहेत त्या ठिकाणी रोड क्रॉस करू नये, त्यांनी फुटपाथवरून